8वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन लर्निंगमध्ये स्वागत. विद्यार्थी मित्रो, लास्ट टाइम we discussed Pythagoras five kingdom method, and one of the important first kingdom, that is Monera. मोनेरा बद्दल आपण मागच्या वेळेस माहिती पाहिली होती. छान तुम्ही होमवर्क केला होता. आता होमवर्क बरोबरच व्हिडिओ लिंक पाठवलेली पाहिल्यानंतर व्हॉइस SMS करायचं. समजा आपला 40-45 मिनिटाचा तास आहे, तर या तासामध्ये 5 प्रश्न आपण ही सगळी व्हिडिओ लिंक पाहून झाल्यानंतर 1-2 वेळा पहा. त्यामध्ये काय प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न वहीमध्ये तर लिहायचेच. त्याचबरोबर त्या तासाला जोपर्यंत माझा तास आहे तोपर्यंत तुम्ही व्हॉइस SMS पाठवून प्रश्न आणि उत्तर देऊन. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द नेम ऑफ फर्स्ट किंगडम? Monera is the first kingdom in five kingdom methods. Which bacteria found in kingdom Monera? Lactobacilli and green algae. दोन आहेत नाव, but lactobacilli लक्षात ठेवायचं. Buttermilk and or curds or drop of curds take on glass slide, cover it with cover slip, see under the microscope, you see the rod like organs they found under the curds and buttermilk. Why they are called lactobacilli? मागच्या वेळेस मी सांगितलं होतं तुम्हाला, ते पुढचा भाग आहे. बट रिमेंबर why they are called lactobacilli, because these organism, these bacteria convert lactose sugar into lactic acid. To your clear name, lactose sugar, that is why they are called lactobacilli. Green algae also present, and that is why when we see the characteristics of, when we saw the characteristics of these Monera, you remember that one of the important characters I told you, these bacteria heterotropous or autotropous. Hetero means they do not synthesize their own food, but some of the bacteria, few bacteria, they synthesize their food. That is why दोन characteristics मोनेराचे आपल्याला सांगायचे. Today we learn about our next important kingdom, Protista. आपल्याला 5 किंगडम मधले फक्त 3च किंगडम बघायचे आहेत. नंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स कडे जाणार. बिफोर वी स्टार्ट अवर न्यू टॉपिक, प्रोटिस्टा इज द सेकंड किंगडम. आता 5 किंगडमचे 2 महत्वाचे प्रकार आठवत आहेत तुम्हाला? लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफाय इनटू प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. त्याच्यामधला प्रोकॅरियोट्स ओनली वन, मोनेरा. यूकॅरियोट्स मध्ये आपण युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये प्रोटिस्टा हा एक टॉपिक आपण बघणार आहोत. यूकॅरियोट्स मध्ये देन प्रोटिस्टा take a small drop of pond waters. साठलेल्या पाण्यामधला एक थेंब तुम्ही स्लाइड वर घेतला, त्याच्यावर कव्हर स्लिप टाकली आणि मायक्रोस्कोप खाली तुम्ही बघितल्यानंतर इरेग्युलर शेप्स, 3 वेगळ्या आकाराचे
सूक्ष्म जीव जे मायक्रोस्कोपिक युनिसेल्युलर आणि युकॅरियोट्स आहेत. लक्षात घ्या, प्रोटिस्टा मध्ये तुम्हाला युकॅरियोट्स, दॅट मीन्स अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस प्रेझेंट irregular shape amoeba that you found under the microscope. You close your eyes and draw the diagram because shape nahi hai, no shape, irregular shape, eukaryotes, that means distinct nucleus, cytoplasm, pseudopodia. This is irregular shape organism found under the compound microscope. It is nothing but it is a amoeba. तो amoeba है. Amoeba, then paramecium, euglena, such types of organs, unicellular organs that found under the microscope. म्हणजे मायक्रोस्कोप मध्ये तुम्हाला जो हा इरेग्युलर शेप युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, सिंगल सेल, लक्षात घ्या, युनिसेल्युलर सिंगल सेल्स, या अमिबाचे या सेलच सगळ्या ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या परफॉर्म करतात. ऑल ऍक्टिव्हिटीज दॅट परफॉर्म बाय अ सिंगल सेल अँड दॅट इज वाय दे आर कॉल्ड युनिसेल्युलर. नाउ इम्पॉर्टंट पार्ट, characteristics. Characteristics. 1. It belongs to eukaryotic. Second, unicellular. Third, they are found under the ponds. दोन महत्वाचे कॅरेक्टर आहेत. दे आर ॲटोट्रॉपस as well as heterotropous. आता याचा अर्थ सांगायची गरज आहे. हेटरोट्रॉपस मीन्स दे सिंथेसाइज देअर ओन फूड. याच्यामध्ये युग्लेना हे एक नाव आहे. युग्लेना अँड एक नाव लक्षात ठेवा, युग्लेना. Euglena, it is consist of hair-like, the sweep-like flagella. That means तीन नावं लक्षात ठेवा याच्यामध्ये. शूज लाईक आहे हा एक, शूज लाईक शेप, हा काय इरेग्युलर शेप नाही. अमीबा हेटरोट्रॉपस, that means does not synthesize their own food. Euglena and Paramecium. हे Cilia, Flagella and Pseudopodia. तीन नावं थोडेसे वेगळी वाटतात. Pseudopodia, त्याच्यामध्ये Pseudopodia अमीबा मध्ये, फ्लॅजेला युग्लेना मध्ये, and cilia, hair like cilia present for the locomotion. That means
three types living organism: unicellular, found in ponds; amoeba, which is irregular shape; flagella and paramecium, they have certain shape, but these euglena have a flagella for locomotion and here cilia for locomotion. आता इथे दोन प्रकार आहेत, लक्षात घ्या. हे हेटेरोट्रॉपस आहे, अमिबा हेटेरोट्रॉपस. फ्लॅजेला, amoeba and paramecium heterotropous. That means they do not synthesize their own food, but euglena synthesize their own food, because, and that is why in characteristics, fourth one, these organisms have pseudopodia, flagella and cilia for locomotions. Amoeba have a irregular shape. जर तुम्हाला draw the diagram of amoeba आली, close your eyes and draw the diagram, that is amoeba. No shape, irregular shape. महत्वाची दोन नावं: न्यूक्लियस, सायटोप्लाझम. न्यूक्लियस, सायटोप्लाझम, न्यूक्लियस, सायटोप्लाझम. पॅरामिसियम मध्ये सिलिया, युग्लेना मध्ये फ्लॅजेला. These are the organs present in प्रोटिस्टा. प्रोटिस्टा मध्ये तीन नावं लक्षात ठेवायचे: अमिबा, पॅरामिसियम, युग्लेना. युग्लेना फ्लॅजेला लोकोमोशन साठी, अमिबा मध्ये सिडोपोडिया आणि पॅरामिसियम मध्ये सिलिया. असे तीन नावं लक्षात ठेवायचे. देन नेक्स्ट किंगडम फंगाय. तिसरा फंगाय. Fungi. It is a third kingdom, belongs to eukaryotics. दोन मधला तिसरा, third kingdom. Fungi is the third kingdom. तीनच आपल्याला बघायचे, दोन ॲनिमे, प्लांटे आणि ॲनिमेले आपण सेपरेट. तो मोठा किंगडम असल्यामुळे त्याचा अभ्यास वेगळा तुम्हाला दिलेला आहे. फंगाय. फंगाय टू टेक अ पीस ऑफ चपाती और भाकरी. पीस भाकरीचा किंवा चपातीचा किंवा ब्रेडचा तुकडा घेतला आणि तो क्लोज कंटेनर मध्ये ठेवला, डब्यामध्ये. 3 to 4 days, 2 to 3 days तुम्ही असा जरी ठेवला तरी त्याच्यावर याची बुरशीची वाढ होते. फंगाय म्हणजे बुरशी. या बुरशीची वाढ अशी cottonचे thread like organism that found on bread or butter or chapati or bhakri. If you observe the under the microscope, you can see such like a picture. You see the mushroom in this examples. याच्यामध्ये बेकर्स ईस्ट, तीन नाव आहेत. बेकर्स ईस्ट, देन दिस फंगाय, देन मशरूम. मशरूम तर सगळ्यांनी नाव ऐकलेलं आहे. या फंगाय मध्ये सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक जर काय असेल, ब्रेडवरचा आपण ते थ्रेड लाईक सबस्टन्स मायक्रोस्कोपच्या खाली बघितला तर आपल्याला असं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. यामध्ये these are non-green eukaryotes and heterotrophic organisms.
हेट्रोट्रॉपिक सॅप्रोट्रॉपस किंवा सॅप्रोफाइट. Saprotropous means they grow on a decaying substance. They grow on a decaying substance. That is why they are called saprophytes. Give reason मध्ये येतो why they are called saprophytes. माझा कॅरेक्टरिस्टिक काय आले याचे? Eukaryotic, then heterotropous organism. They are saprotropous because they grow on decaying substance. Second one. Third, they do not synthesize their own food. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. Some fungi are thread-like and many nuclei are present in cytoplasm. You see, these are the nuclei present in cytoplasm. हे स्पोर्स आहेत, हे हायपी यांची नावं. Then root-like substance called rhizoids. Rhizoids. हे स्पोरेंजियम, याच्यामधून स्पोर्स बाहेर पडतात. ते वातावरणात इकडे तिकडे हलके असल्याने पसरतात आणि जिथे त्यांना असं योग्य वातावरण मिळेल तिथे त्यांची वाढ होते. दे आर इम्पॉर्टंट कॅरेक्टर सॅप्रोट्रॉपस बिकॉज दे वाय दे आर कॉल्ड सॅप्रोफाइट्स बिकॉज दे ग्रो ऑन डिकेइंग. कुजलेल्या अन्न पदार्थावर वाढणारे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. 3 उदाहरणं याच्यामध्ये: बेकर सिस्ट, देन fungus and mushroom. These are the three important organisms that found in fungi. Tiny kingdom, Monera, Protista and fungi that we see. The questions that related with this topic, tell me tomorrow question along with answer with voice SMS. Okay, have a good day. Thank you.